पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की घरात आपल्या बहुतेक जणांना सर्दी, खोकला अशा गोष्टी होत राहतात. त्यामुळे आज आपण या सर्दी खोकल्यासाठी एक रामबाण असा काढा बनवणार आहोत. त्यासाठी भांड्यामध्ये मी इथे 2 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. पाणी पहिल्यांदा छान उकळून घ्यायचं, गरम करून घ्यायचं व्यवस्थित. नंतर आपण यामध्ये काळी मिरीच्या 4 ते 5 इतके काळी मिरी घातलेले आहेत. काळी मिरी आपल्याला खूप फायदेशीर आहे शरीरासाठी. त्यासोबत 3 लवंग घातलेले आहेत. काळी मिरी, लवंग आणि दालचिनी, त्यासोबत आपण थोडं 1 इंच आलं असं ठेचून किंवा किसून घालायचं आहे. या 4ही गोष्टी एकत्रित आपण अशा गरम पाण्यात नुसत्या उकळून जरी प्यायल्या तरी आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत. आता आपण इथे अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे. ही जी आपली घरगुती हळद तयार होते शेतातली ती आहे. ही पॅकेटमधली हळद नाही, त्यामुळे मी इथे जास्त प्रमाणात थोडी घातली आहे. आणि त्यासोबतच आपण इथे एक 20 ते 25 तुळशीची पानं घातलेली आहेत मी. अतिशय उपयुक्त अशी आपल्या शरीराला तुळस ही वनस्पती आहे. खूप फायदे आहेत तुळशीचे. गुगलवरती पण तुम्ही सर्च करू शकता. आणि घरात जर जुनी माणसं असतील, आजी आजोबा, तर ते देखील आपल्याला समजावून सांगत असतात या काढ्याचं महत्त्व, तसंच वनस्पती औषधींचं महत्त्व. काढा आता छान उकळून घ्यायचा, असा सर्व पदार्थ जे आपण घातलेले आहेत पाण्यामध्ये ते व्यवस्थित उकळून घ्यायचे. 2 वेलची घालून घेतल्या आहेत, हिरव्या वेलची, थोडं काढ्याला चव चांगली यावी म्हणून. लहान मुलांना द्यायचं असेल तर, कारण कसं माझ्या मुलीला थोडा कफ झाला आहे म्हणून मी हा काढा तिच्यासाठी बनवते. सोबत थोडासा गूळ पण घालायचा, चव पण छान येते. आणि गुळाचे देखील अतिशय छान छान गुणधर्म आहेत जे आपल्याला खूप उपयुक्त आहेत. अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपण घातल्यानंतर यामध्ये छान काढा उकळून घ्यायचा मंद गॅसवरती. गॅस फास्ट करायचा नाही, छान उकळून घ्यायचा. हे पहा, असं छान हलवून हलवून मस्तपैकी भांडं छान उकळवून घ्यायचा. आणि निम्मा काढा झाला आपला, म्हणजे 2 कप आपण पाणी ठेवलेलं आहे. कपभर इतका काढा झाला की आपण गॅस बंद करायचा. आणि नंतर मग थोडा कोमट झाला की आपण लहान मुलांना देत असाल तर थोडं कमी प्रमाणात द्यायचा. एक पाव कप इतका काढा भरपूर आहे लहान मुलांसाठी, 1 ते 2 वर्षाच्या मुलांसाठी. आणि जर मोठी माणसं घेत असतील तर 1 कपभर जरी घेतला 2 वेळेला, सकाळी आणि संध्याकाळी, तर अतिशय उत्तम. एरवी कसं आपण सकाळचा उठून चहा घेतो तशी सवय लावायची. असा आपण काढा बनवायचा. आठवड्यातून 2-3 वेळा तरी असं सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपण्यापूर्वी थोडा असा काढा बनवून प्यायचा. खूप शरीरासाठी उपयुक्त आहे आणि महिलांसाठी तर अतिशय उपयुक्त आहे हा काढा. तर नक्की ट्राय करा. घरात पण सर्वांना द्या बनवून. आणि मुलांसाठी देत असाल तर थोडं प्रमाण सांगितल्याप्रमाणे कमी प्रमाणात द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.